नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी विषय गणित प्रकरण 6 कोन म्हणजेच अँगल या प्रकरणाचा तिसरा व्हिडिओ आपण आता पाहणार आहोत. या मागच्या व्हिडिओमध्ये आपण कोन मापकाची ओळख करून घेतली आणि कोन मापकाच्या सहाय्याने दिलेला कोन कसा मोजायचा याविषयी माहिती घेतली. आताच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिलेला मापाचा कोन काढणे म्हणजेच कोन मापकाचा उपयोग करून एखादा कोन कसा काढायचा त्या दिलेल्या मापाचा ते आपल्याला समजून घ्यायचे आहे. म्हणजेच टू ड्रॉ अँगल विथ द हेल्प ऑफ प्रोटेक्टर असं आपल्याला यामध्ये शिकायचे आहे. यापूर्वी आता आपण कोन मापक आणि कोन काढण्यापूर्वी थोडक्यात याची उजळणी घेऊया. कोन मापकामध्ये ही 90ची रेषा आणि ही ताळाची रेषा जिथं एकत्र येते छेदनबिंदू असेल त्या जो बिंदू आहे या बिंदूला आपण कोन मापकाचा केंद्रबिंदू किंवा सेंटर पॉइंट म्हणतो. ही ताळाची जी रेषा आहे शून्यावर जाणारी हिला आपण संदर्भ रेषा किंवा बेसलाईन म्हणतो. मग आपल्याला बेसलाईन चा उपयोग करून आणि या सेंटर पॉइंटचा उपयोग करून विविध मापाचे कोन मोजून कसे काढले जातात ते आपल्याला आता शिकायचं आहे. तर प्रश्न काय आहे पहा, कोन मापकाचा उपयोग करून पुढील मापांचे कोन काढा व त्यांना नावे द्या. तर प्रथम आपल्याला कोन काढायचे आहेत मोजून आणि मोजून काढल्यानंतर त्या कोनांना नाव द्यायचं आहे. तर कुठलाही कोन काढताना आपल्याला माहित आहे कोनाचे दोन घटक असतात. एक म्हणजे त्याचा शिरोबिंदू आणि त्याला दोन भुजा असतात. दोन पैकी एक भुजा आपण प्रथम काढायची. ती भुजा काढल्यानंतर त्याचा जो व्हर्टेक्स म्हणजे शिरोबिंदू आहे तो डाव्या किंवा उजव्या बाजूला आपल्याला हव्या त्या ठिकाणी आपण घ्यायचा आणि त्या शिरोबिंदूतून दुसरी भुजा मोजून काढायची. कशी काढायची प्रत्यक्ष पाहूया आपण. सगळ्यात पहिल्यांदा आपण 60 अंशाचा कोन काढणार आहोत. आता हा 60 अंशाचा कोन कसा काढणार आहे पहा. प्रथम एक भुजा काढूया आपण म्हणजे याचा एक आर्म पहिली साइड काढूया. मी इथे एक या पद्धतीने एक भुजा घेतलेली आहे. आता याचा जो तयार होणाऱ्या कोनाचा शिरोबिंदू एक तर तुम्ही डावीकडे घेऊ शकता किंवा उजवीकडे घेऊ शकता. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कुठे घेऊ शकता. फक्त शिरोबिंदू जिकडे घेणार आहे त्याच्यावरून ठरणार आहे की तुम्ही कोण कुठल्या दिशेने मोजणार आहे. जर तुम्ही डावीकडे शिरोबिंदू घेतला तर तुम्हाला उजवीकडून मोजावं लागेल. उजवीकडे शिरोबिंदू घेतला तर डावीकडून मोजावं लागेल. कसं ते पहा. आता समजा मी इथं शिरोबिंदू घेतला. आता या ठिकाणी आपला कोणाचा शिरोबिंदू आहे. समजा या कोणाला आपण नाव ABC द्यायचं ठरवलं तर वरची भुजा AB होईल आणि खालची भुजा BC होईल. म्हणजे हा शिरोबिंदू B होईल आपला. म्हणजे तळाची जी भुजा आहे ती BC होईल. आता आपल्याला AB भुजा काढायची. पण AB भुजा कशी काढायची आहे तर या BC भुजेशी तिनं 60 अंशाचा कोन केला पाहिजे. 60 डिग्री अँगल ऑफ 60 डिग्री. मग आता आपण कोन मापक घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला इथं दिसतोय का पहा. इथं माझा सेंटर पॉइंट आहे आणि ही जी आहे ती बेसलाईन म्हणजेच संदर्भ रेषा आहे. आपण जसं मोजताना आपण कोन मापक ठेवत होतो सेम त्याच पद्धतीने आपण कोन काढताना सुद्धा ठेवणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा हा सेंटर पॉइंट जो आहे तो सेंटर पॉइंट आपण या B या व्हर्टेक्सवर म्हणजे शिरोबिंदूवर ठेवणार आहे. ही जी शून्याची रेषा आहे पहा इथं दिसत नसेल तर मी थोडी खडून डार्क करतो. ही शून्याची रेषा बरोबर या भुजेवर म्हणजेच या साइडवर आपण ठेवणार आहे आणि अशा पद्धतीनं कोन मापक ठेवला की आपल्याला 60 कुठं आहे ते पाहिजे आहे. परंतु घाई गडबडीत बरीच विद्यार्थी काय चुकतात. 60 दोन ठिकाणी आहे पहा. या ठिकाणी एक 60 आहे आणि या ठिकाणी एक 60 आहे. बरेच जण घाई गडबडीत 60 दिसले की 60 वर बिंदू घेतात आणि कोन काढतात. परंतु ऍक्च्युली कोणतं 60 घ्यायचं हे तुम्हाला व्यवस्थित ठरवलं पाहिजे. जिकडं भुजा आहे त्या भुजेपासून शून्यापासून मोजायला सुरुवात करायची आणि त्या ओळीत येणारं 60 आपल्याला घ्यायचं असतं. पहा मग आता इथं 0 आहे 10 20 30 40 50 आणि 60. 60 ची रेषा जिथं आहे त्या रेषेवर थोडक्यात तुम्ही रेष किंवा छोटासा बिंदू काढायचा आहे आणि मग कोन मापक बाजूला जा. आता जर इथं तुम्ही बिंदू घेतला तर हा कोन किती झाला असता बघा. 0 10 20 30 40 50 60 70 80 90 100 110 120 हा 120 झाला असता. ही 60 आहे ती इकडच्या शून्य गुण त्यामुळे हा 60 घ्यायचा नाही. त्यामुळे हा चुकीचा बिंदू आहे. हा आपला बरोबर बिंदू आहे. आता हा बिंदू घेतल्यानंतर पुढची क्रिया काय करायची पहा. या बिंदूला आणि या शिरोबिंदूला आपण जोडायचं. आता जोडता असताना काय काळजी घ्यायची पहा. बरोबर बरेच जण हा जो बिंदू आहे त्याच्यावर पट्टी ठेवतात आणि प्रत्यक्ष रेषा ओढली तुम्ही की बिंदू राहतो बाजूला आणि जी रेषा तुम्ही काढता ती त्या बिंदूच्या पुढून निघून जाते आणि नंतर जर तुम्ही कोन मोजला तर तो 60च्या ऐवजी 59 येईल किंवा 58 येईल किंवा पुढे रेषा गेली तर 61 62 येऊ शकतो. त्यामुळं तुम्ही जो बिंदू काढलाय त्या बिंदूतूनच रेषा जाईल ही तुम्ही काळजी घ्यायची तर तुमचा काढलेला कोन ऍक्युरेट दिलेल्या मापाचाच
येतो. त्यासाठी काय करायचं, तुम्ही सिस पेन्सिल अगोदरच त्या बिंदूवर ठेवायची आणि मग पट्टी लावायची आणि इकडेही तसंच करायचं, बिंदूला बरोबर चिटकून पट्टी ठेवायची आणि त्या बिंदूपर्यंतच रेषा वाढायची असं काय नाही. बिंदूतून पुढे जरी भुजा तुम्ही वाढवली तर चालते, कारण भुजा तुम्ही कितीही मोठी केली इकडेही वाढवली तरी कोणाचं माप बदलत नाही. भुजा लहान काढल्या किंवा मोठ्या काढल्या कोणाचं माप आहे तेवढं राहतं, भुजावरही कोणाचं माप ठरत नाही. त्याच्यामुळे तुम्ही या पद्धतीनं अशा पद्धतीनं जोडून घ्यायचे आणि इथं नाव तुमचं काय येईल, ए. परत जर तुम्ही कोण मापक ठेवून पाहिलं तर तुम्हाला पहा बरोबर ही 60ची रेषा दिसते तुम्हाला या पद्धतीनं 60. आता मग असाच कोण काढायचा का, तर जसं या कोणाचं तोंड आपण उजव्या बाजूला केले, कारण डाव्या बाजूला शिरोबिंदू घेतला. जर हाच शिरोबिंदू मी उजव्या बाजूला घेतला असता तर कोण कसा आला असता ती आकृती आपण पाहूया. समजा मी इथं काय करतो पहा, एक भुजा काढतो. या भुजेमध्ये आता मागाशी आपण काय केलं होतं, डाव्या बाजूला बी घेतला. आता काय करतो मी उजव्या बाजूला बी घेतो आणि इकडे काय करतो सी. आता आपल्याला काय करावं लागेल पहा, जिकडं शिरोबिंदू आहे तिकडं आपण हा सेंटर पॉइंट म्हणजेच कोन मापकाचा केंद्रबिंदू ठेवतो. मग आता आपण काय करणार आहोत पहा, इथं हा जो सेंटर पॉइंट आहे तो इथं ठेवलेला आहे. इथं पहा ही शून्याची रेषा आहे. आता ही शून्याची रेषा मी व्यवस्थित बेसलाईन जी आहे बेसलाईन या भुजेला जुळवतो. आता इकडं संदर्भ रेषा आपली जुळलेली आहे या भुजेला, त्यामुळे आता मोजताना उजवीकडून न मोजता कुठल्या बाजूने मोजावं लागेल आपल्याला, डावीकडून. मग 0, 10, 20, 30, 40, 50 आणि 60 आणि मग 60च्या समोर बरोबर व्यवस्थित त्या बिंदू जवळच नाजूकसा बिंदू काढायचा. फार मोठा बिंदू काढायचा नाही, नाहीतर 2-3 अंशाचा जर तुम्ही मोठा बिंदू काढला तर कोण चुकतो. आणि मग पुन्हा व्यवस्थित त्या बिंदूतूनच आपली रेषा जाईल. अशा पद्धतीनं पट्टी आणि सिस पेन्सिलचा योग्य वापर करून तुम्ही तिथं नाव ए द्या. आता जर तुम्ही हा कोन पाहिला तर पहा या पद्धतीनं तुम्हाला हा पहा 60चा आकडा आहे. 60च्या रेषेवर बरोबर तुमचा कोन आलेला दिसतोय. आता यानंतर तुम्हाला 120 मापाचा काढायचा आहे. आता तुम्हाला समजण्यासाठी मी इथं दोन्ही पद्धतीने काढायची, इथून पुढे आपण प्रत्येकाची आकृती एकच काढणार आहे. आता 120चा काढायचा आहे, त्यासाठी पुन्हा काय करायचंय, तुम्ही मागाच्या सांगितल्याप्रमाणे काय करायचं, एक भुजा अगोदर काढायची. आता या कोणाला आपण काय वेगळं नाव देऊया, समजा PQR नाव देऊया. सगळ्यात पहिल्यांदा मी काय केलं पहा, एक बाजू काढलेली आहे, एक आर्म काढला. आता इथं PQR म्हटलं कोणाचं नाव जर आपण, तर या इथं Q हा शिरोबिंदू होईल, Q हा व्हर्टेक्स होईल. मग आता व्हर्टेक्स आपण इथं घेऊया आणि R बिंदू हा इथं घेऊया. आता आपल्याला QR भुजा काढली आहे, म्हणजे राहिली कोणती भुजा, PQ. पण PQ भुजा आणि QR भुजा या दोघांच्या मध्ये किती अंश कोन झाला पाहिजे, 120. मग आता मागाशी आपण केल्याप्रमाणे क्रिया करणार आहे. आपला जो हा सेंटर पॉइंट आहे हा व्हर्टेक्स Q वर आपण ठेवणार आहे. ही शून्याची रेषा बरोबर आपण भुजेवर घेणार आहे बेसलाईन आणि मग व्यवस्थित आपण मोजल्यानंतर आता हे शून्यापासून आपण इथं मोजत गेलो इथपर्यंत 90 आलं. 90 झाल्यानंतर 100, 110 आणि ही 120 ची रेषा पहा इथं आहे 120. त्या 120च्या रेषेत मी बरोबर बिंदू घेतो. आता तुम्हाला ह्याच्यावरच्या खुणा अस्पष्ट आहेत त्यामुळे कॅमेऱ्यामुळे दिसणार नाहीत, परंतु हा 120चा कोन आहे. आणि मग 120 या बिंदूतून जाणारी पुढे वाढवली तुम्ही भुजा वाढवू शकता, ते त्याच्यापर्यंत काढले तर छोटा कोन दिसेल. पहा आपला इथं बिंदू होता, परंतु त्याच्या पुढे रेषा नेली तरी चालते. आणि हा PQR जो आहे तो 120. बरेच जण घाई गडबडीत काय करतात पहा, इथं तुमचं 0 आहे आणि तुम्ही मोजत न मोजता डायरेक्ट तुम्हाला इथं पण पहा 120 दिसते 60च्या रेषेवर. 60च्या रेषेवर 120 आणि तुम्ही घाई गडबडीत जर 0 कुठं आहे न बघता डायरेक्ट 120 वर जर तुम्ही खून केली तर तो 120 नसून 60 अंशाचा कोन लघु कोन काढता तुम्ही. तर त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं, शून्याच्या आपण हिथं संदर्भ रेषा जिथं चिटकवली त्या शून्यापासून दिलेल्या अंकापर्यंत मोजत जायचं आणि ॲक्युरेट कोन काढायचा. हा जो कोन आपण काढला तो किती मापाचा काढला, 120 अंशाचा काढला. हा जो कोन होता तो 60 अंशाचा होता. आता पुढचा कोन आपल्याला 90 अंशाचा काढायचा आहे. त्यासाठी आपण काय करणार आहोत पहा, 90 अंशाला पण तीच क्रिया. आपण पहिल्यांदा एक भुजा काढूया पहिली,
दुसरी भुजा मोजून काढायची, पहिली भुजा मोजायची गरज पडत नाही आपल्याला कोनमापकानं. मी इथे एक भुजा काढली पहा. आता या कोणाला आपण काय नाव देऊया, समजा या कोणाचं नाव आपण XYZ ठेवूया. XYZ नाव ठेवलं तर Y हा त्याचा काय असणार आहे, शिरोबिंदू म्हणजे व्हर्टेक्स असणार आहे. आता या कोणाचा जो शिरोबिंदू आहे तो Y तुम्ही इथं लिहू शकता किंवा इथं लिहू शकता. समजा मी इथं Y लिहिलं तर आता XYZ म्हणजे इकडं Z येईल आणि हा जो Y बिंदू आहे तो आता आपल्याला Y हा काय झाला, आपला शिरोबिंदू झाला. याच्यावर आपण काय करणार आहे, कोनमापक ठेवणार आहे. आता पहा, शिरोबिंदूवर कोनमापक ठेवला तर आपली संदर्भ रेषा किंवा बेसलाईन जी आहे ती कुठल्या बाजूला राहिली पहा, उजव्या बाजूला, डाव्या बाजूला राहील. डाव्या बाजूला हा कोणाची भुजा आहे, उजव्या बाजूला नाहीये. त्यामुळे आपण मोजताना आता कुठल्या दिशेने मोजणार आहे, डावीकडून 90 मोजणार आहे. मग हा शून्य जो आहे तो 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90. हा 90 इथं आहे. या 90 वर बरोबर आपण काय करणार आहे, छोटासा बिंदू काढणार आहे. त्या बिंदूतून जाणारी रेष आपण काय करणार आहे, Y मधून काढणार आहोत. आणि मग बरोबर Y वर सिस पेन्सिल तुम्ही ठेवा. या पद्धतीनं तुमचं काय झाला, X, Y आणि Z. जर याचं माप तुम्ही पुन्हा एकदा मोजलं तर ते बरोबर किती असणार आहे पहा, 90 आहे. 90 वर तिकून आलेले आहे. अशा पद्धतीने आपण 1, 2, 3 कोन काढले. अजून 165 आणि 45 चा कोन आपण सरावासाठी काढून पाहूया. पहा, 165 काढायचे. पहिल्यांदा मी एक भुजा काढतो. आता या कोणाचं नाव आपण ठेवूया, कोन STD. आता STD म्हणल्यावर काय होणार आहे, इथं ST लिहितो आणि D वर मिळेल. आता शिरोबिंदू कोण आहे, D आहे. याचा व्हर्टेक्स D आहे म्हटल्यानंतर आपल्याला या T वर काय करावं लागेल, T हा शिरोबिंदू आहे त्यामुळे T वर आपण हा काय करणार आहे, सेंटर पॉइंट किंवा या कोनमापकाचा केंद्रबिंदू ठेवणार आहे. आणि T वर केंद्रबिंदू आपण ठेवला तर जी आपली संदर्भ रेषा आहे ती उजवीकडे जुळते, डावीकडे जुळते. मग डावीकडच्या बाजूने आपल्याला शून्यापासून मोजायचं आहे. मग इथं किती मोजत जाणार आहे आपण, 165. मग इथं शून्याची रेषा आहे, 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110, 120, 130, 140, 150, 160 आणि आपल्याला 165 पाहिजे. मग 160 आणि 170च्या मध्ये ही बघा पाचवी रेषा मोठी आहे, ती काय झाली, 165 ची रेषा आहे. 60 आणि 70च्या मधली किंवा 60च्या पुढची पाचवी रेषा. आणि मग त्या बिंदूतून जाणारे आपल्याला पहा हा कोन या पद्धतीने येतोय पहा. आणि याचं नाव काय, STD. ह्या कोणाचं जे माप आलं ते किती आलं, 165 अंश. आता डावी आपण काय केलं, शिरोबिंदू उजवीकडे घेतला त्यामुळे आपण या दिशेने मोजत गेलो. इथं सुद्धा या दिशेने मोजत गेलो. आता शेवटचा कोन कोणता आहे, 45. तो इथं काढतो पहा मी. आता या कोणाचं नाव आपण देऊया कोणतंही, समजा कोन LMN. समजा आपण इकडून नाव दिलं कोन LM आणि N इकडे येईल. आता M हा शिरोबिंदू आपण डावीकडे घेतलाय, त्यामुळे आपला कोनमापक डावीकडे ठेवावा लागेल. डावीकडे कोनमापक ठेवला की आपल्याला उजवीकडून मोजावं लागेल. आणि मग उजवीकडून किती मोजत जाणार आपण, 45 अंश. 0, 10, 20, 30, 40 इथं आहे. 40 आणि 50च्या मधली जी रेषा आहे ती पाचवी रेष म्हणजेच 45 किंवा 40 नंतरच्या पाचव्या रेषेवर तुम्ही बिंदू घ्यायचे. आता या दिशेने आपण मोजत आलोय कारण डावीकडं कोनमापक आपण ठेवला होता त्यामुळे उजवीकडच्या बाजूने मोजत आलो. आणि मग हा 45 अंशाचा जो कोन हा बिंदू आहे पहा, या बिंदूतून मी काय करतो, भुजा काढतो. आणि याचं नाव झालं LM आणि N. अशा पद्धतीनं या कोनमापकाचा उपयोग करून आपण विविध प्रकारचे कोन मोजू शकतो. फक्त एकच लक्षात ठेवायचं, जिकडं शिरोबिंदू आहे त्याच्या विरुद्ध बाजूने मोजायचं. जर तुमचा उजवीकडे शिरोबिंदू असेल तर डावीकडून मोजत जायचं, डावीकडे शिरोबिंदू असेल तर उजवीकडून मोजत जायचं. अशा पद्धतीनं आपण प्रोट्रॅक्टरच्या साहाय्यानं
दिलेल्या मापाचे अँगल काढलेले आहेत. तर प्रकरणाचा हा तिसरा व्हिडिओ झाला. याच्यानंतरच्या भागामध्ये आपण कोनाचे प्रकार कोणते आहेत आणि समांतर रेषा कशाला म्हणायचं हा शेवटचा चौथा व्हिडिओ यानंतर पाहणार आहोत. तर या नंतरच्या व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.